आजचे चालू घडामोडीवरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न. पोलीस भरती व एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावर प्रश्न विचारले जातात, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर पाहूया आजचा पहिला प्रश्न. हिमाचल प्रदेशचे राज्यपाल कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर शिवप्रताप शुक्ल. प्रश्न 2. अलीकडेच कोणत्या देशाने फेसबुकवर बंदी घातली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पापुआ न्यू गिनी या देशाने. प्रश्न प्रश्न 3. भारत आणि कोणत्या देशाने ग्रीन आणि डिजिटल शिपिंग कॉरिडॉरसाठी करार केला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे सिंगापूर. प्रश्न 4. रामायण परिषद 2025 कोठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे कोलंबो व श्रीलंका. प्रश्न 5. ॲबेल पारितोषिक 2025 कोणाला देण्यात आलं आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे मसाकी काशीवरा. प्रश्न 6. 2025चा गोल्ड मर्क्युरी पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर त्याचं योग्य उत्तर आहे दलाई लामा यांना. प्रश्न 7. राज्यातील शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने युनेस्को सोबत सामंजस्य करार केला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे हिमाचल प्रदेश. प्रश्न 8. भारतातील कोणत्या पहिल्या उभ्या लिफ्टचे उद्घाटन होणार आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पंबन रेल्वे पूल. प्रश्न 9. संजय कुमार मिश्रा यांची कोणत्या संस्थेत पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पंतप्रधानांना आर्थिक सल्लागार परिषद. प्रश्न 10. रशिया आणि युक्रेन यांनी कुठे नौदल युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे काळा समुद्र इथे. प्रश्न 11. DRDO व कोणी स्वदेशी विकसित केलेल्या लघुपल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली? तर त्याचं योग्य उत्तर आहे नेव्ही. प्रश्न 12. सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांनी 2025-26 साठी किती कोटींचा अर्थसंकल्प प्रस्थापित केला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 16,196 कोटी. प्रश्न 13. संसदेने बॉयलरच्या नियमनासाठी बॉयलर विधेयक 2024 मंजूर केले, ते कोणत्या ॲक्टची जागा घेईल? तर त्याचं योग्य उत्तर आहे बॉयलर ॲक्ट 1923. प्रश्न 14. नो स्मोकिंग डे कधी असतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे 12 मार्च, दुसरा बुधवार. असेच प्रश्न रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.